नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आहे सुजित चौधरी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल नर्सिंग टेक मध्ये. तर आपण बघत होतो सायकोलॉजीचे लेक्चर्स आणि त्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिकचं नाव आहे मेंटल हेल्थ. तर बघा, लास्ट लेक्चरला आपण बघितलेले इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आणि आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे मेंटल हेल्थ. तर बघा, त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय मेंटल हेल्थ आणि त्याचे फॅक्टर्स कोणते कोणते किंवा मेंटल हेल्थचे अस्पेक्ट्स कोणते कोणते, मेंटल हेल्दी पीपलच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या कोणत्या असणारे आणि मेंटली पर्सनचे वॉर्निंग साईन्स कोणते कोणते असणार ते आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पॉइंट बघायचा आहे. तर मित्रांनो बघा, मेंटल हेल्थ हा टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सायकोलॉजीमध्ये आणि बेसिकली हा क्वेश्चन 5 ते 10 मार्काला किंवा लॉंग शॉर्ट आन्सर साठी किंवा लॉंग आन्सर साठी हा क्वेश्चन बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग पासून एंडपर्यंत नक्की बघा की ज्याच्यामुळे तुमचा मेंटल हेल्थचा जो काही पॉइंट आहे तो त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, मेंटल हेल्थ म्हणजे काय तर ते बघायचं आपल्याला. तर मेंटल हेल्थ काय आहे किंवा तुम्ही फाउंडेशन मध्ये हेल्थचा स्टडी तर केलेला आहे. तर हेल्थ म्हणजे काय, अकॉर्डिंग टू WHO हेल्थ सांगितलेलं आहे की हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल आणि इमोशनल वेलबिंग अँड नॉट मिअरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. म्हणजेच एक आपण हेल्थ कशाला म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये त्या पर्सनची कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ आहे, त्याचसोबत इमोशनल पण हेल्थ त्याची कशी आहे तिथं नॉर्मल आहे किंवा कम्प्लीट आहे आणि त्याच्यामध्ये जे काही डिसीज आहे किंवा इन्फॉर्मिटीज आहे ते पण त्याच्यामध्ये अब्सेंट आहे. तर त्याला म्हणणार आपण का तो हेल्दी इंडिव्हिज्युअल आहे, बरोबर आहे. तर बघा, नॉर्मली आपण कोणत्या पर्सनला प्रेडिक्ट नाही करू शकत की तो पर्सन आजारी कधी पडणार किंवा सिक कधी होणार आहे. तर ते आपल्याला ते कसं एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. कोणता पर्सन कधी आजारी पडणार आहे किंवा कोणता पर्सन एकदम हेल्दी आहे आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा अज्युम करत नाही. तर त्याच्यामध्ये बघा, मेनली जे काही कम्युनिटी मधले पीपल्स आहेत त्यांनी हेल्थच्या रिलेटेड त्यांच्या माइंडमध्ये कन्फ्युजन तयार झाली की ऍक्च्युअली आपण हेल्थ कशाला म्हणणार आहे किंवा मेंटल हेल्थ कशाला म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचंय. तर मेंटल हेल्थ काय असणार आहे, जर कार्ल मेनिंजर ह्या सायकोलॉजिस्टने एक डेफिनेशन दिलेली आहे मेंटल हेल्थची. तर त्याच्या अकॉर्डिंग काय असणार आहे की इट इज अन ऍडजस्टमेंट ऑफ द ह्युमन बिंग टू द वर्ल्ड अँड विथ इच अदर विथ अ फुल मॅक्सिमम इफेक्टिव्हनेस अँड हॅपीनेस. तर आपण हेल्थची डेफिनेशन तुम्हाला तिथे सांगितलेली की हेल्थ म्हणजे काय का फिजिकल, सोशल, इमोशनल, स्पिरिच्युअल अँड तो जर तिथं कम्प्लीट वेलबिंग असेल तर त्यालाच म्हणणार आपण मेंटल हेल्थ. आणि मेंटल हेल्थ कशाला म्हणणार आहे की जो पर्सन नॉर्मली सेल्फ ऍडजस्टेड आहे, वर्ल्ड सोबत तो ऍडजस्ट होतोय किंवा सोसायटीचे जे मेंबर्स त्यांच्यासोबत ऍडजस्ट होतोय एक फुल मॅक्सिमम इफेक्टिव्हनेस आणि हॅपीनेस मध्ये, तर त्याला आपण मेंटली हेल्दी पर्सन म्हणू शकतो. त्याच्यासोबतच बघा, आता जी काही फिजिकल हेल्थ आहे आपली ती मोस्ट रिलेट करणारी मेंटल हेल्थला. कशाला रिलेट करते ती मेंटल हेल्थला. आपण अगोदर पण बघितलेलं आहे की जी बॉडी कशावर अफेक्ट करणारी माइंडवर अफेक्ट करणारी, माइंड कशावर अफेक्ट करणारी बॉडीवर अफेक्ट करणारी, व्हायचं असणार त्या ठिकाणी. तर तो पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे मेंटल हेल्थ मध्ये. जर फिजिकल स्ट्रक्चर मध्ये किंवा फिजिकल बॉडीमध्ये जर काही डॅमेज झाले किंवा काही डिस्टर्बन्स ऑकर झाले तर ते अफेक्ट कशावर करणार, त्याच्या मेंटल हेल्थवर करणार आहे. तर बघा, मेंटल हेल्थची डिफिनेशन आत्ताच सांगितली जे की कार्ल मेनिंजर सायकोलॉजिस्टने दिलेली. कधी दिलेली ती 1893 मध्ये. तर त्याच्या अकॉर्डिंग काय, इट इज अन ऍडजस्टमेंट ऑफ ह्युमन बिंग टू द वर्ल्ड अँड विथ इच अदर विथ अ मॅक्झिमम इफेक्टिव्हनेस अँड हॅपीनेस. याच्यासोबतच एक सेकंड डेफिनेशन आहे मेंटल हेल्थ. इट इज ऑल्सो डिफाइंड ॲज द इंडिव्हिज्युअल फॉर्म्स द हार्मोनियस रिलेशनशिप विथ इच अदर विथ इफेक्टिव्हनेस विथ फुल ऑफ इफेक्टिव्हनेस. म्हणजेच काय असणार त्याच्यामध्ये मित्रांनो, जो काही मेंटल हेल्दी पर्सन आहे तो त्याच्या जे ग्रुप मेंबर्स किंवा सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत एक हार्मोनियसली एक हेल्दी रिलेशनशिप तिथे फॉर्म करतोय विदाउट एनी कन्फ्लिक्ट, डिप्रेशन किंवा टेन्शन, कोणताही ताणतणाव त्याच्यावर कोणी दबाव आणत नाही आणि त्या ठिकाणी तो दुसऱ्यांसोबत एक हार्मोनियसली एक रिलेशनशिप तयार करतोय. त्याला दुसऱ्यांच्या भावनेची काळजी, त्या म्हणजे त्यांना दुसऱ्यांविषयी काहीतरी त्याला काहीतरी वाटते, सिंपथी वाटते, त्याला आपण म्हणणार की तो पर्सन कसा असणार आहे कधी मेंटली हेल्दी असणार आहे. ओके. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये मेंटल हेल्थचे अस्पेक्ट्स काय काय. तर आता आपण फर्स्ट पॉईंट बघितला डेफिनेशन. सेकंड पॉईंट याच्यामध्ये अस्पेक्ट्स. अस्पेक्ट्स मध्ये बघा मित्रांनो, मेनली दोन अस्पेक्ट्स आहे की जे मेंटल हेल्थ साठी गरजेचे ते तिथं फुलफिल जर झाले तरच त्याच्यामध्ये त्या पर्सनची मेंटल हेल्थ तिथं नॉर्मल असणार आहे. तर त्याच्यामध्ये दोन अस्पेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट अस्पेक्ट इंडिव्हिज्युअल अस्पेक्ट आणि सेकंड अस्पेक्ट आहे सोशल अस्पेक्ट.
तर इंडिव्हिज्युअल आस्पेक्ट मध्ये काय असणार मित्रांनो, तो इंडिव्हिज्युअली तो सेल्फ ऍडजस्टेड पाहिजे. कसा पाहिजे तो इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी सेल्फ ऍडजस्टेड पाहिजे. त्याच्यानंतर द इंडिव्हिज्युअल फ्री फ्रॉम द इंटरनल कॉन्फ्लिक्ट, डिप्रेशन, अँझायटी, त्याच्यापासून तो फ्री पाहिजे. ओके, तर त्याला म्हणणार आपण इंडिव्हिज्युअल आस्पेक्ट. आणि त्या ठिकाणी जर त्याच्या सेल्फ नीड्स आहे त्या फुलफिल झाल्या तरच तिथं त्याची मेंटल हेल्थ पण कशी असणार आहे, नॉर्मल असणार आहे. आणि सेकंड आस्पेक्ट सांगितलं मित्रांनो फिजिकल आस्पेक्ट. तर फिजिकल आस्पेक्ट मध्ये मेनली जे सोशल आस्पेक्ट आहे किंवा सॉरी जे सेकंड पॉईंट बघितलं आपण सोशल आस्पेक्ट्स आहे, तर सोशल आस्पेक्ट्स मध्ये जेव्हा चाइल्ड त्याच्या ग्रोविंग स्टेजमध्ये फॅमिली मेंबर सोबत इंटरॅक्ट करणार आहे, त्यानंतर तो स्कूलमध्ये जे काही टीचर्स आहे किंवा त्याचे फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणार आहे, आणि कम्युनिटीमध्ये ते काही रिलेटिव्ह किंवा सोसायटीचे मेंबर्स त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करणार आहे, त्या ठिकाणी तो सोसायटीचे जे काही रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, नॉर्म्स आहे, कल्चर्स आहे, ट्रॅडिशन्स फॉलो करून तो एक त्याचं स्वतःचं बिहेवियर तिथे फॉर्म करणार आहे किंवा एक पर्सनॅलिटी फॉर्म करणार आहे. आणि त्यांनी जर सोसायटीचे रूल्स, रेग्युलेशन, कल्चर, ट्रॅडिशन फॉलो केले तरच तो तिथे एक सोसायटीचे एक ऍक्सेप्टेबल मेंबर्स होणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक हेल्दी इंडिव्हिज्युअल किंवा एक मेंटली हेल्दी इंडिव्हिज्युअल त्या ठिकाणी ते फॉर्म होणार आहे. ओके, तर हे जे दोन आस्पेक्ट सांगितले मी तुम्हाला आत्ताच, एक इंडिव्हिज्युअल आस्पेक्ट आणि सेकंड सांगितलं सोशल आस्पेक्ट, हे त्या ठिकाणी जर फुलफिल जर झाले तरच तो पर्सन तिथं कसा असणार आहे, मेंटली हेल्दी असणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघायचा मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स. सेपरेट पण याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेंटली हेल्दी पर्सन. 2 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला. आणि कॅरेक्टरिस्टिक्स पण एकदम इझी. त्याच्यामध्ये जी फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये द इंडिव्हिज्युअल इज फ्री फ्रॉम द इंटरनल कॉन्फ्लिक्ट. इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय मित्रांनो, त्याच्यामध्ये जे काही त्याचं अँझायटी, टेन्शन आहे, डिप्रेशन आहे किंवा कॉन्फ्लिक्ट आहे किंवा एक्सेसिव्ह थिंकिंग आहे, त्याच्यापासून तो फ्री पाहिजे. त्याचे तिथे नॉर्मल थिंकिंग पाहिजे, लाईफचे गोल तिथे सेट असले पाहिजे. तो जे काही डेली ऍक्टिव्हिटीज करतोय त्या एका डायरेक्शनने डायरेक्ट झाल्या पाहिजे किंवा एका कॉमन गोलकडे डायरेक्ट झाल्या पाहिजे. त्याच्यासोबतच त्याचं डेली रुटीन ठरलेलं पाहिजे, स्लीप वेकअप सायकल नॉर्मल पाहिजे, त्याची प्रॉपर थिंकिंग पाहिजे, जसं एक्सरसाइज करणारे, योगा करणारे, मेडिटेशन करणारे, प्रॉपर एक न्यूट्रिशनली हेल्दी डाएट घेणारे. ओके, तर हे जर त्याला म्हणणार आपण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे कोणती, त्याच्यामध्ये द इंडिव्हिज्युअल इज फ्री फ्रॉम द इंटरनल कॉन्फ्लिक्ट. ओके, सेकंड पॉईंट असणार मित्रांनो, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे द इंडिव्हिज्युअल इज सेल्फ ऍडजस्टेड. सेल्फ ऍडजस्टेडचा मिनिंग होणार मित्रांनो, तो स्वतः अगोदर स्वतःचे जे काही डाऊट्स आहे त्याने तिथे क्लेरिफाय केले पाहिजे, नॉर्मल थिंकिंग असली पाहिजे. त्याच्यासोबतच तो कम्युनिटीमध्ये जेव्हा तो कम्युनिटीमध्ये इंटर करणारे किंवा इंटरॅक्ट होणारे अदर पीपल सोबत, तर त्यांच्यासोबत त्यांनी एक हार्मोनियसली एक हेल्दी रिलेशनशिप तिथे फॉर्म केलं पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं अपसेट न होता त्याची क्रिटिकल थिंकिंग किंवा क्रिटिसिझम पॉवर त्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. म्हणजेच तो नॉर्मली जे काही प्रॉब्लेम्स फेस येणार आहे लाईफमध्ये किंवा त्याच्यासोबत जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे, ऑकर होणार आहे, ते त्यांनी तिथे नॉर्मली फेस केले पाहिजे आणि ते तिथे त्याने स्वतः सॉल्व्ह केले पाहिजे. याला म्हणणार आपण द इंडिव्हिज्युअल इज द सेल्फ ऍडजस्टेड. कसा पाहिजे तो, सेल्फ ऍडजस्टेड पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो, ही इज अ ग्रेट सेन्स ऑफ सेल्फ इस्टीम. त्याच्यामध्ये काय पाहिजे, सेल्फ इस्टीम पाहिजे. सेल्फ इस्टीम म्हणजेच काय मित्रांनो, सेल्फ रिस्पेक्ट. स्वतःविषयी काय पाहिजे, त्याचं चांगलं मत पाहिजे. जर त्या ठिकाणी त्याचं सेल्फ इस्टीम किंवा सेल्फ रिस्पेक्ट प्रॉपर असेल किंवा परफेक्ट असेल तरच त्या ठिकाणी तो समाजामध्ये एक स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. ओके, आणि त्याने जर स्वतःला मत दिलं, एक स्वतःला व्हॅल्यू देतोय तो स्वतःच्या विचारांना किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीजला, तरच अदर पीपल काय करणार, त्या ठिकाणी त्याला व्हॅल्यू देणार आहे. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे ही सर्चेस फॉर द आयडेंटिटी. कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ते फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे ही सर्चेस फॉर द आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजेच काय मित्रांनो, त्याने एक समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये एक स्वतःची नवीन ओळख तिथे तयार केली पाहिजे. किंवा त्याची जी काही सेक्शुअल आयडेंटिटी म्हणजेच त्याची जी पॅरेंटल आयडेंटिटी, आई वडिलांकडनं जी आयडेंटिटी आलेली त्याला त्याने त्या ठिकाणी रिस्पेक्ट प्रोव्हाइड केली पाहिजे. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये द पर्सन कम्प्लिटली नोज हिज नीड्स, प्रॉब्लेम, स्ट्रेंथ अँड विकनेस. जो काही मेंटली हेल्दी पर्सन असणार आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्या नीड्स माहित असणार आहे, त्या ठिकाणी त्याचे प्रॉब्लेम्स माहित असणार आहे, त्याच्या स्ट्रेंथ काय आहे. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे ही हॅज अ गुड सेल्फ कंट्रोल. गुड सेल्फ कंट्रोल पाहिजे. जे काही क्रायसिसचे सिच्युएशन्स आहे
किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट तिथं फॉर्म होणार आहे तर त्याला त्याने नॉर्मली त्याला फेस केलं पाहिजे आणि त्याचा स्वतःवर एक नॉर्मली किंवा एक कंट्रोल पाहिजे. हॅज अ गुड कंट्रोल ओव्हर द सेल्फ. एक स्वतःवर त्याचा चांगला कंट्रोल पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये ही फेसेस द प्रॉब्लेम्स अँड ट्रायज टू सॉल्व्ह द दिअर इंटेलिजन्सली. त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येणार डेली लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम्स ऑफर होणार त्यांनी स्वतः ते फेस केले पाहिजे आणि एक इंटेलिजंटली त्यांनी ते काय केले पाहिजे ते सॉल्व्ह केले पाहिजे. तर आपण एवढे कॅरेक्टरिस्टिक बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये परत एकदा बघा फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक असणार त्याच्यामध्ये की तो कसा पाहिजे त्याच्यामध्ये वेल ऍडजस्टेड पाहिजे. स्वतः पण सेल्फ ऍडजस्टेड पाहिजे. त्याच्यासोबत जे कम्युनिटीचे मेंबर्स किंवा सोसायटीचे मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत एक इंटरपर्सनल रिलेशनशिप मेंटेन करून तिथं ऍडजस्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं मित्रांनो ही फ्री फ्रॉम द इंटरनल कॉन्फ्लिक्ट. जे काही इंटरनल कॉन्फ्लिक्ट असणारी फ्रस्ट्रेशन असणारी टेन्शन असणार त्याच्यापासून तो फ्री पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं ही सर्चेस द आयडेंटिटी. काय त्यांनी त्याची स्वतःची आयडेंटिटी सर्च केली पाहिजे किंवा एक स्वतःची ओळख कम्युनिटीमध्ये सोसायटीमध्ये तयार केली पाहिजे. आणि जे काही त्याची सेक्शुअल आयडेंटिटी पॅरेंटल आयडेंटिटी असणार त्याला तिथं तिने रिस्पेक्ट प्रोव्हाइड केली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये ही हॅज अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ अ सेल्फ रिस्पेक्ट. त्याच्यामध्ये त्याचं स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे आणि स्वतःविषयी स्वतःच त्याचं मत चांगलं पाहिजे त्या ठिकाणी. नेक्स्ट पॉईंट बघितला सेल्फ ऍक्च्युलायझेशन. सेल्फ ऍक्च्युलायझेशन मध्ये त्याच्या स्वतःच्या डेली लाईफच्या नीड्स काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहे, स्ट्रेंगचे पॉईंट्स काय आहे, विकनेसचे पॉईंट्स काय आहे तर ते त्याला माहित पाहिजे. त्यांनी स्वतः ते आयडेंटिफाय केले पाहिजे आणि जे काही त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत तर त्याने त्याचे पॉझिटिव्हली त्याला फेस केलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट असणार मित्रांनो त्याच्यामध्ये हॅज अ गुड सेल्फ कंट्रोल. त्याचा स्वतःवर कंट्रोल पाहिजे आणि क्रॅशनली किंवा इंटरडिपेंडेंटली त्याने ते जे काही प्रॉब्लेम्स असणार आहे डेली लाईफ मधले ती तिथं त्याने सॉल्व्ह केले पाहिजे. त्याच्यानंतर बघितलं मित्रांनो आपण लास्ट पॉईंट बघितला त्याच्यामध्ये ही फेसेस द प्रॉब्लेम्स इफेक्टिव्हली. त्याने नॉर्मली जे काही प्रॉब्लेम्स असणार आहे डेली लाईफचे त्याला फेस केलं पाहिजे आणि इंटेलिजंटली त्यांनी ते प्रॉब्लेम काय करायचे ते सॉल्व्ह करायचे. ओके. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला मेनली फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मेंटल हेल्थ. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मेंटल हेल्थ. तर बघा म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो बघायला गेलं तर मेंटल हेल्थवर 3 फॅक्टर्स मेनली अफेक्ट करतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर असणार हेरिडिटरी फॅक्टर, सेकंड फॅक्टर असणार इंडिव्हिज्युअल फॅक्टर आणि थर्ड असणार सोशल फॅक्टर. तर हेरिडिटरी फॅक्टर म्हणजेच काय असणार आहे जेनेटिकली त्याचे जे काही जीन्स आहे किंवा आपण त्याला म्हणतो फोर फादर्स त्यांच्या जे काही आई वडिलांकडनं जे काही त्याच्यामध्ये जेनेटिकली जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहेत पर्सनॅलिटी किंवा बिहेवियर कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहे तर त्याला आपण तो फॅक्टर कशावर अफेक्ट करणार त्याच्या मेंटल हेल्थवर. म्हणजेच काय असणार आहे त्याचा पर्सनल अपीअरन्स कसं असणार आहे त्याच्यासोबतच ग्रोथ इंटेलिजन्स किंवा इन्व्हायरमेंटल ऑपॉर्च्युनिटी तर त्याला म्हणणार आपण हेरिडिटरी फॅक्टर. आई वडिलांकडनं जेनेटिकली याच्यामध्ये जे काही ट्रेट्स आलेले किंवा जे कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहेत तो कशावर अफेक्ट करणार आहे मेंटल हेल्थवर. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट असणार त्याच्यामध्ये फिजिकल फॅक्टर. तर फिजिकल फॅक्टर मध्ये आपण बघितलेले की जे माइंड आहे ते पण कशावर अफेक्ट करणार आहे बॉडीवर अफेक्ट करणार आहे. बॉडी पण कशावर अफेक्ट करणार आहे माइंडवर अफेक्ट करणार आहे. ज्या ठिकाणची तिथे हाईट म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायला गेलं तर हाईट चांगली आहे, आयक्यू लेवल चांगलं आहे, इरेक्ट पोस्चर आहे, त्याचं बॉडी पोस्चर पण चांगलं आहे, दिसायला पण तो स्मार्ट आहे बरोबर आहे. तर त्या ठिकाणी त्याचं जे नॉर्मल बिहेवियर पण कसं असणार आहे किंवा थिंकिंग पण कसं असणार त्याच्या ठिकाणी नॉर्मल असणार आहे किंवा एक पॉझिटिव्ह थिंकिंग असणार आहे. तर त्याला आपण फिजिकल फॅक्टर्स त्याचे जे काही फिजिकल फॅक्टर्स आहे बॉडी रिलेटेड ते कशावर अफेक्ट करणार त्याच्या मेंटल हेल्थवर. त्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर त्याचे हाईटच्या रिलेटेड किंवा बॉडी पोस्चरच्या रिलेटेड काय ॲबनॉर्मॅलिटीज आहे तर तो त्याच्यावर कशावर अफेक्ट करणार आहे मेंटल हेल्थवर आणि त्याच्यामध्ये व्हेरियस डिसऑर्डर्स त्या ठिकाणी कॉज होऊ शकतात. त्यानंतर लास्ट फॅक्टर्स एक सोशल फॅक्टर. सोशल फॅक्टर मध्ये अगोदर सांगितलंय तुम्हाला की मॅन किंवा इंडिव्हिज्युअल काय त्या ठिकाणी एक सोशल अॅनिमल आहे आणि जन्म झाल्यानंतर जेव्हा तो सोसायटीमध्ये एंटर होणार आहे किंवा इन्व्हायरमेंटल चेंजेस स्वतःमध्ये अडॅप्ट करायला लागणार आहे तर तेव्हा त्याच्यावरती मेनली 3 फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर त्याच्यामध्ये आता सांगितलं होतं की फर्स्ट जो मेंबर असणार आहे चाइल्डवर कोणते फॅक्टर्स अफेक्ट करणार त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघितलं आपण की फॅमिलियल फॅक्टर्स आहे, सेकंड आहे स्कूल रिलेटेड फॅक्टर्स आणि थर्ड आहे कम्युनिटी फॅक्टर्स. जेव्हा आता फर्स्टली बघा जन्म झाल्यानंतर बाळाचं सगळ्यात जास्त कनेक्शन कोणासोबत असणार आहे त्याच्या पॅरेंट्स सोबत असणार आहे म्हणजे आई वडिलांसोबत असणार आहे. तर ते फॅक्टर त्याच्यावर अफेक्ट करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्या स्टेजमध्ये त्याला काय गरजेचं आहे आई वडिलांकडून लव, शेल्टर, अटेन्शन गरजेचं आहे आणि ते अटेन्शन जर त्याला प्रॉपर भेटलं तरच त्याची तिथे मेंटल हेल्थ कशी असणार आहे चांगली असणार आहे. आणि जर त्याला आई वडिलांचं प्रेम म्हणजेच लव, अटेन्शन
किंवा तो इफेक्टिव्हनेस जर तिथं प्रोव्हाइड नाही झाला तर त्याची तिथं मेंटल हेल्थ काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपला त्याच्यामध्ये स्कूल. त्याच्यानंतर जेव्हा तो स्कूलमध्ये जाणार आहे तर स्कूलमध्ये जे काही ते रूल्स रेग्युलेशन आहे, बिहेवियरचे चेंजेस आहे किंवा पर्सनॅलिटी चेंजेस आहे ते तिथं त्याला टीच केले जाणार आहे आणि तो ते काय करणार आहे त्याच्यामध्ये अक्वायर करणार आहे. आणि लास्ट पॉईंट जर बघितला आपण त्याच्यामध्ये कम्युनिटी म्हणजे जे काही सोशल इंटरॅक्शन्स आहे आणि सोसायटीमध्ये जे काही कल्चर्स आहे, ट्रॅडिशन्स आहे, जर त्याने ते स्वतः फॉलो केले आणि त्याच्यामध्ये बिहेवियरमध्ये अप्रोप्रिएट चेंज केले तरच त्याला सोसायटी मेंबर्स काय करणार त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करणार आहे. तर सोसायटी मेंबर्स काय करणार त्याच्यामध्ये जर त्याला लव प्रोव्हाइड केलं पाहिजे, शेल्टर किंवा अटेन्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि तो जे काही करतोय त्याला एक रिस्पेक्ट प्रोव्हाइड केली पाहिजे. ओके, तर त्याच्या त्याची मेंटल हेल्थ कशी असणार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे. तर हे जे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मेंटल हेल्थ आपण 3 पॉईंट बघितले याच्यामध्ये. तर फर्स्ट फॅक्टर असणार त्याच्यामध्ये हेरिडिटरी फॅक्टर्स मध्ये जेनेटिकली जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आई वडिलांकडनं किंवा त्यांच्या फोर फादर्सकडनं ट्रान्समिट होणार आहे तर त्याच्यामध्ये असणारे फॅक्टर्स मध्ये ग्रोथ आहे, अपिअरन्स आहे, इंटेलिजन्स आहे किंवा जे काही इन्व्हायरमेंटल ऑपॉर्च्युनिटीज आहे ते पॉईंट त्याच्यामध्ये असणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघितला आपण फिजिकल फॅक्टर्स मध्ये मेनली त्याचा जो बॉडीचा पॉईंट आहे किंवा बॉडी त्याच्या बाइंडवर कशा अफेक्ट करणार त्याच्यामध्ये बघितलं की त्याचं जर गुड हाईट असेल, इरेक्ट पॉस्चर असेल किंवा लुकिंग तो त्याचा स्मार्ट लुक असेल तर त्याची तिथे थिंकिंग किंवा मेंटल हेल्थ पण कशी असणारी चांगली असणारी आणि त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्हली तिथं थिंक करणार आहे. त्याच ठिकाणी जर त्याच्या फिजिकल फॅक्टर्स मध्ये काही ॲबनॉर्मल असणार आहे तर तो फॅक्टर्स कशाला अफेक्ट करणार आहे, मेंटल हेल्थवर. आणि लास्ट पॉईंट बघितला आपण त्याच्यामध्ये सोशल फॅक्टर्स. तर सोशल फॅक्टर्स मध्ये 3 फॅक्टर्स बघितले आपण त्याच्यामध्ये. एक फॅमिलीच्या रिलेटेड बघितला, सेकंड बघितला त्याच्यामध्ये स्कूल आणि थर्ड बघितला कम्युनिटी. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे बघा मित्रांनो, लास्ट पॉईंट आहे युनिटचा वॉर्निंग सायन्स ऑफ द मेंटली इल पीपल. जे मेंटली इल पीपल आहे त्यांचे वॉर्निंग सायन्स कोणते आणि ज्या पीपल मध्ये असे वॉर्निंग सायन्स दिसतात की त्यांनी मेनली त्यांचे जे सायकेट्रिस्ट आहे, जे स्पेशल सायकेट्रिक्स किंवा जे सायकोलॉजिस्ट त्यांना ते दाखवून घेतलं पाहिजे किंवा सजेस्ट केलं पाहिजे, रेफर केलं पाहिजे. तर मेनली बघा जे आता आपण याच्यामध्ये जे काही सायन्स आहे किंवा जे सिम्पटम दिसणार आहेत तर ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे. तर फर्स्ट मेनली बघायचं आपल्याला त्याच्यामध्ये अडल्ट मध्ये कोणते सायन्स दिसणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला समजू शकते की तो पर्सन त्या ठिकाणी मेंटली इल आहे. तर फर्स्ट पॉईंट बघा त्याच्यामध्ये कन्फ्युज थिंकिंग काय असणार त्याच्यामध्ये, त्या पर्सनची थिंकिंग कंटिन्युअसली कन्फ्युज असणार आहे किंवा तो डिसओरिएंटेड असणार आहे पर्सन, प्लेस, टाइमला. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप सोशली विड्रॉल असणार आहे, सोसायटीमध्ये तो प्रॉपरली ऍडजस्ट होत नाही किंवा एक हेल्दी इंटरॅक्शन फॉर्म करत नाही. नेक्स्ट पॉईंट आहे मार्क पर्सनॅलिटी चेंजेस. त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल पर्सनॅलिटी चेंजेस झालेले आणि ते पर्सनॅलिटी डिसऑर्डर प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इनॅबिलिटी टू कोप विथ द प्रॉब्लेम्स अँड डेली ऍक्टिव्हिटीज. जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही क्रिटिकल सिच्युएशन्स आहे किंवा ज्या डेली ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये तो प्रॉपरली कोप करत नाही किंवा फेस करत नाही. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह अँझायटी, फिअर्स किंवा डिप्रेशन मध्ये, कंटिन्युअसली फिअर, अँझायटी मध्ये किंवा डिप्रेशन मध्ये. नेक्स्ट पॉईंट त्याच्यामध्ये प्रोलॉंग डिप्रेशन, जास्त काळासाठी डिप्रेशन मध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मार्क चेंजेस इन इटिंग अँड स्लीपिंग पॅटर्न. त्याचं इटिंग अँड स्लीपिंग पॅटर्न पण त्याच्यामध्ये चेंजेस आहे. जसं मी अगोदर पण सांगितले स्लीपिंग डिसऑर्डर्स आहे बघा, काही पर्सनला जास्त झोप लागते त्याला म्हणतो आपण हायपरसोमनिया, काही पर्सनला झोपच लागत नाही, लॉस ऑफ स्लीप म्हणतो किंवा लॅक ऑफ स्लीप म्हणतो त्याला म्हणतो इन्सोमनिया. तसंच इटिंग डिसऑर्डर्स पण असणार आहे. जसं काही पर्सनला जास्त भूक लागणार त्याला बुलिमिया नर्वसा आणि काही पर्सनला कमी भूक लागते त्यांची भूक तिथं मंदावते त्याला म्हणणार आहे अनोरेक्सिया नर्वसा. नेक्स्ट पॉईंट असणार आहे एक्स्ट्रीम हायज ऑर लो. त्याच्यामध्ये त्याचं जे काही थिंकिंग पॉवर आहे किंवा जे काही विचार येणार आहे ते एकतर कधी एक्सेसिव्हली हाय असणार आहे किंवा कधी लो झाले असणार, म्हणजेच तो कधी कधी खूपच एक्साइट होणार आहे आणि कधी तो खूपच डिप्रेस्ड होणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे बघा एक्सेसिव्ह अँगर. कधी कधी अँगर, जेलसी जास्त प्रमाणात येते त्याला किंवा एक्सेसिव्ह होत आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये सुसायडल थॉट्स येत आहे. त्यानंतर डिनायल ऑफ ऑब्वियस प्रॉब्लेम. जे काही नॉर्मल प्रॉब्लेम्स आहे तो त्याला डिनायल करतोय किंवा रिग्रेट करतोय, ऍक्सेप्टच करून घेत नाही. तर हे जे काही सायन्स बघितलं आपण मेनली सायन्स कोणामध्ये दिसणार आपल्याला अडल्ट्स मध्ये. आणि लास्ट पॉईंट ह्या युनिटचा तर त्याच्यामध्ये मेनली चिल्ड्रन्स मध्ये सायन्स कोणते दिसणार. अडल्ट्स मध्ये तरी आपण ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो किंवा असेच करू शकतो, पण चाइल्ड मध्ये ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला एक क्रिटिकल जाणार आहे किंवा अवघड जाणार आहे. तर त्याच्यामध्ये चाइल्ड मध्ये कोणते सायन्स दिसणार त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा ओव्हरवेल्म्ड अँड ट्रबल बाय हिज ऑर हिअर फिलिंग्स अनेबल टू कोप विथ देम. त्याच्यामध्ये ओव्हरवेल्म झालेले किंवा त्याच्यामध्ये जे काही डेली प्रॉब्लेम्स आहे त्याचे डेली ऍक्टिव्हिटीचे
तो त्याला इझिली कोप करू शकत नाही किंवा फेस करत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे फ्रिक्वेंटली आस्क फॉर हेल्प. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला मदतीची गरज पडते किंवा हेल्पची गरज पडते. विदाऊट हेल्प तो कोणत्या ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट करत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे फ्रिक्वेंट कॉन्स्टंटली प्री ऑक्युपाइड, वरीड, अँझियस ऑर डिप्रेस. प्रत्येक वेळेस जर बघितलं आपण त्याच्यामध्ये तो अँझियस दिसतो, आपल्याला डिप्रेस दिसतोय किंवा वरीड दिसतोय, काहीतरी चिंतेमध्ये दिसतोय, चिंतेत दिसतोय, तर असा चिल्ड्रन असू शकतो. त्यानंतर फिअर ऑर फोबिया, त्याच्यामध्ये त्याला कोणत्या पण गोष्टीची भीती वाटते. जसं की फॉर एक्झाम्पल नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करताना पण त्याला त्या ठिकाणी भीती वाटते. जसं पाण्याची भीती वाटणं, जाळाची भीती वाटणं किंवा अॅनिमल्स बर्ड्स याची भीती वाटणं, ही फिअर फोबियाज आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इनॅबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट द स्कूल वर्क. त्याच्यामध्ये मेनली चिल्ड्रनचा स्कूल वर्कशी संबंध येणार आहे. तर त्याच्यामध्ये तो ते स्कूल वर्क आहे ते अनेबल आहे ते करण्यासाठी किंवा ते प्रॉपरली ते वर्क आहे ते कम्प्लीट करत नाही. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे द चाइल्ड टीचर, स्कूल ऍडमिनिस्ट्रेटर, अदर्स ऑथॉरिटी फिगर्स इन द चाइल्ड लाईफ as the parent fight might be troubling the child. त्याच्यानंतर जे काही स्कूल टीचर्स आहे आणि जे स्कूल ऍडमिनिस्ट्रेटर्स आहे, प्रिन्सिपल्स आहे किंवा जे काही अदर पीपल्स आहे, तर जेव्हा ते त्याच्यामध्ये सजेस्ट करणार की चिल्ड्रन मध्ये काही प्रॉब्लेम्स आहे लर्निंगच्या रिलेटेड किंवा डेली ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड, पर्सनच्या रिलेटेड, तेव्हा त्याच्या पॅरेंट्सने काय करायचंय ऍज सून ऍज पॉसिबल ते सायकॅट्रिस्टला दाखवून घ्यायचंय. कारण याच्या थ्रू जे काही सायकॅट्रिक इलनेस आहे त्या पर्सन मध्ये किंवा त्या चाइल्ड मध्ये कॉज होऊ शकतात. तर मेनली आता जे बघितलं आपण ते नॉर्मल सायन्स आहे सायकॅट्रिक इलनेसचे किंवा सायकोलॉजिकल जे काही डिसऑर्डर्स होणारी पर्सनला त्याचे ते सायन्स आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये मेनली बघितलं आपण बाबा मेंटल हेल्थ म्हणजे काय. तर डेफिनेशन सगळ्यांनी करून ठेवायची. डेफिनेशन काय त्याची, मेंटल हेल्थ इज अ adjustment of a human being to the world and with each other with a full maximum effectiveness and happiness. त्याच्यानंतर बघितलं आपण अस्पेक्ट्स मध्ये 2 पॉईंट बघितलेले. तर अस्पेक्ट्स मध्ये बघा फर्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल अस्पेक्ट्स आहे, सेकंड सोशल अस्पेक्ट्स आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण, लास्ट पॉईंट बघितला फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन मेंटल हेल्थ. हा पॉईंट बघितल्यानंतर आपण बघितले की वॉर्निंग सायन्स फॉर मेंटल इलनेसेस. मेंटल इलनेस साठी कोणते कोणते वॉर्निंग सायन्स आपण अडल्ट मध्ये बघितलं आणि चिल्ड्रन मध्ये बघितलं. तर हा पॉईंट जर तुम्हाला तिथे क्लिअर झाला असेल तर, आणि जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ओके, तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.